हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 7th स्टँडर्डचा 3rd चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तो आज आपण पहिला भाग या ठिकाणी पाहत आहोत त्याचा. तो in last lecture or last video we had seen the first and second chapter. आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत या दोन पहिल्या चॅप्टरवर. आज तिसरा चॅप्टर आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आता आपल्याला सुरुवात करायला हरकत नाहीये. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की आपण सायन्स पाहत आहोत. हे आपण जे काही स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या सिलेबसमधलं. कारण भरपूर वेळेला अ, अशी अडचण निर्माण होते, की आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर काही वेळेला मिळत नाही. मग त्यासाठी आपण लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन करण्यासाठी अ, हे व्हिडिओ आपण सध्या बनवत आहोत. तर लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे. तर मग आपण जर इथे नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला हरकत नाही आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा हरकत नाही. तर सुरुवात करूयात, पुढे जाऊयात. चॅप्टर नंबर 3 पाहतोत आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर इथं इथं रिकॉल्स करण्यासाठी तुमच्यासाठी एक बेसिक नॉलेज तुमचं टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर? हवेमध्ये कोणते गॅसेस आहेत? आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड हे सगळे गॅस आहेत. व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनस मिक्सचर? एअरला होमोजिनस मिक्सचर काय का म्हटलं गेले? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पदार्थ हे 2 प्रकारचे असतात. म्हणजे तर ते 2 कसे? तर एक असतं होमोजिनस आणि दुसरं असतं हेटेरोजिनस. तर होमोजिनस काय आहे आणि हेटेरोजिनस काय आहे? तर ज्याची पार्टिकलची रचना ही इथून-तिथून सेम असेल किंवा युनिफॉर्म असेल, म्हणजे एकत्र असेल, ओळखू येणार नाहीत त्याच्यात पार्टिकल्स आहेत. हवेत दिसतात का आपल्याला, जाणवतात का पार्टिकल्स वेगवेगळे आहेत म्हणून? नाही. तर मग असे जे सबस्टन्स असतात ते होमोजिनस असतात आणि हेटेरोजिनस म्हणजे जे दिसून येत असतात. समजा जर कधी-कधी आपण एक एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर आपला चिवडा आपण घेऊ शकतो. त्याच्यात अनेक प्रकारचे इन्ग्रीडियंट्स पाहायला मिळतात. ते जे मिक्सचर आहे, ते हेटेरोजेनस मिक्सचर आहे. हे लगेच दिसून येतं. वेगवेगळे पार्टिकल्स त्याच्यात दिसतात. समजा वॉटरमध्ये जर आपण सॉल्ट टाकलं, तर ते कसं असेल? ते थोडक्यात होमोजिनस आहे, ओळखू येणार नाही. तशाच पद्धतीनं मग अशा सबस्टन्सला आपण होमोजिनस सबस्टन्स म्हणत असतो किंवा मिक्सचर म्हणत असतो. तर हे जे एअर आहे, ही सुद्धा होमोजिनस मिक्सचर आहे. व्हॉट आर द युजेस ऑफ व्हेरियस गॅसेस इन एअर? हवेमध्ये म्हणजे असलेले काही गॅसेस आहेत, त्यांचे वापर किंवा उपयोग काय-काय आहेत? तर खूप सारे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. आपण नॅचरल रिसोर्सेस नावाचं चॅप्टर जेव्हा एअर आपण पाहिलं स्पेशल, त्याच्यामध्ये आपण यांचे काय-काय युजेस आहेत हे पाहिलेले आहेत. आर्गॉनचा काय होतो, नायट्रोजनचा काय आहे, त्यानंतर आपण ऑक्सिजनचा काय आहे, हे युजेस आपण पाहिलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी आता आपण पुढे जाणार आहोत. तर प्रॉपर्टीज ऑफ एअर हा पाठ आपण शिकण्यापूर्वी अ, हा पाठ शिकण्यापूर्वी आपण या ठिकाणी पाहूयात की नेमकं कशा पद्धतीनं या पाठामध्ये आपण शिकल्यानंतर आपल्याला काय-काय पाहायला मिळणार आहे. तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एक या ठिकाणी लेसन प्लॅन आपला एक छोटासा मी या ठिकाणी आपण घेतलेला आहे, तयार केलेला आहे. तर त्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं की काय-काय लर्निंग ऑब्जेक्टिव्हज जे आहेत बाय द एंड ऑफ द लेसन. हा पाठ शिकल्यानंतर तुम्हाला काय-काय समजणार आहे. तर मग स्टुडंट्स शुड बी एबल टू अंडरस्टँड द कंपोझिशन अँड प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, एअर, वॉटर अँड सॉइल. म्हणजे हवेचे घटक कोणते, त्याच्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज कोणत्या, वॉटरचे घटक कोणते, सॉइलचे घटक कोणते, त्यांच्या प्रॉपर्टीज कोणत्या, या आपण या पाठाच्या शिवाय हे पाठ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. हा पाठ कमीत कमी आपले 4 ते 5 लेक्चर आपले या पाठामध्ये जाणार आहेत. असे 5 व्हिडिओ आपले या पाठावर आपले असतील. एक्सप्लेन द कन्सेप्ट लाइक एअर प्रेशर, ह्युमिडिटी, डेन्सिटी ऑफ वॉटर, एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर अँड सॉइल टेक्स्चर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी याच्यात पाहायला मिळतील. म्हणजे काय-काय आहे?
तर म्हणजे आपण एअर प्रेशर काय आहे, ह्युमिडिटी काय आहे, डेन्सिटी वॉटरची कशी असते, त्या वॉटरचं जे एनॉमलस बिहेवियर आहे, ते काय आहे, सॉइल टेक्स्चर काय आहे, हे सगळं आपण या पाठ शिकल्यानंतर समजणार आहे. रिलेट सायंटिफिक प्रिन्सिपल्स टू डेली लाईफ सिच्युएशन्स. म्हणजे जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत, आपल्या दैनंदिन ज्या काही परिस्थिती असते किंवा दैनंदिन ज्या काही घटना आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सायंटिफिक जे काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला समजून सांगता येतील किंवा विद्यार्थी सांगू शकतो. तर त्यासोबतच परफॉर्म सिंपल एक्सपेरिमेंट्स टू ऑब्झर्व्ह सायंटिफिक प्रॉपर्टीज. सायंटिफिक प्रॉपर्टीज ऑब्झर्व्ह करण्यासाठी विद्यार्थी काही सिंपल एक्सपेरिमेंट्स या पाठानंतर म्हणजे शिकल्यानंतर त्यांना करता येणार आहेत. तर मग पहिला रिसोर्स या ठिकाणी आपण पाहूयात आणि तो आता आपण पाहायला पुढे जात आहेत. तर तो म्हणजे या ठिकाणी प्रॉपर्टीज ज्या आहेत, तर त्या आता आपण एअरच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी पाहत आहोत. एअर इज ऑल अराउंड अस. आपल्या म्हणजे अवतीभोवती सगळीकडे एअर आहे. वी कॅनॉट सी, आपण पाहू शकत नाही, बट येट वी कॅन फील द प्रेझेन्स ऑफ एअर व्हेन वी इनहेल. एअर इज टेकन इन थ्रू द नोज. आपण तिला पाहू शकत नाही. आपण फक्त तिचा अस्तित्व किंवा ती प्रेझेन्स आहे, हे आपण फील करू शकतो. व्हेन वी इनहेल, ज्यावेळेला आपण श्वास घेतो, त्यावेळेला एअर इज टेकन इन थ्रू द नोज. नोजमधून ती हवा आपण आतमध्ये घेत असतो. इफ वी ब्लो ऑन अवर हँड थ्रू अवर लिप्स. बघा, आपण जर समजा आपले जे काही समजा आपण लिप्सच्या माध्यमातून जर आपण फुंकर मारली अशी या पद्धतीनं, तर मग वी कॅन फील द एअर. आपल्याला हवा जाणवू शकते. त्यासाठी एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. सो विल टेक दॅट एक्सपिरियन्स. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम और अ पेपर और प्लास्टिक स्ट्रॉ. बघा काय करायचंय, एक स्टिक घ्यायची आहे. एखाद्या झाडूमधली काढू शकता किंवा पेपरची घ्या किंवा मग थोडक्यात प्लास्टिक स्ट्रॉ तुम्ही घेऊ शकता. ट्राय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर. तिच्या सेंटरमध्ये काय करू शकता तुम्ही, थ्रेड, दोरा बांधले. हे बघा, ही ही आपण एक स्ट्रॉ घेतलेली आहे या पद्धतीनं आणि तिला या ठिकाणी दोरा बांधलेला आहे. सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. ती आडवी होईल एखाद्या तराजूसारखे. ट्राय टू रबर बलून्स ऑफ द सेम साइज. दोन्ही सेम साइजचे बलून्स इकडे काय करायचे, बांधायचे आहेत. आता मग पुढे काय होईल मग, ॲट द टू एंड्स ऑफ द स्टिक सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. बघायचे की स्टिक ही हॉरिझॉन्टल राहायला पाहिजे. नाव रिमूव्ह वन बलून. आता बलून जी आहे तर तो आता थोडक्यात काढायचा. एक बलून काढून घ्या. इन्फ्लेट इट. आता फुगवा. म्हणजे अगोदर कसे केलेत आपण, थोडक्यात बलून फक्त लावलेले आहेत. आता फुगवायचे ते बलून. अँड टाय इट अगेन. पुन्हा लावा. अँड ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल? द स्टिक गोज डाउन ऑन द साइड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. समजा जरी आता एक जनरल पाहूयात अगोदर ही कन्सेप्ट समजून घेऊ. इथे एक फुगवलेला फुगा आहे आणि इथे एक फुगवलेला फुगा आहे. तर मग यातला हा आपण काय केला समजा, काढला, बाजूला काढला आणि त्याच्यात थोडक्यात आणि काय केलं, तर हे माप काय होईल, म्हणजे इकडं ही स्ट्रॉ इकडं खाली खाली जाईल. खाली म्हणजे कशामुळे जाईल, याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत असतं, की एअरला वेट आहे, वजन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. त्याच्यामध्ये गॅसेसचं मिक्सचर्स आहेत. त्यामुळे मग आपल्याला सांगता येतं, की एअर हे मिक्सचर आहे. इट्स ओके. बट त्याचं प्रॉपर्टी जी आहे एअरची, एअर हॅज मास अँड वेट. म्हणजे हवेला वस्तुमान आहे, वजन आहे. ही आपण या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी पाहिलेली आहे वस्तुमानाची. ठीक आहे. म्हणजे हवेला वस्तुमान आहे. द एअर हॅज मास. ज्या प्रॉपर्टीज आपण सबस्टन्सच्या असतात त्याच एअरला सुद्धा असणार आहेत. म्हणून मग आपण आता पुढे जाऊयात. बघा, पुढे त्यानंतर पुढे आणखी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता सिरिंजची ॲक्टिव्हिटी आहे. सिरिंज असतं इंजेक्शनचं, जे की आपण बघा, टेक ॲन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. सुई पुढची टोकाची काढून टाकायची. त्यानंतर मग पुल इट्स पिस्टन. याला पिस्टन म्हणत असतो. तर अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. तर बघा काय करायचं, मग ऑब्झर्व करायचं. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली.
पिस्टन काय होईल, पुल आउट होईल, सहज बाहेर येईल. द पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. बघा तुम्ही सोडून दिला तरी तो तसाच राहील. क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाईटली. आता काय करा, याचं जे होल आहे, तर ते होल काय करायचं सिरिंजचं पॅक करायचं आता विथ युअर थंब. पुल द पिस्टन अँड लेट इट गो. बघा आणि पुन्हा काय करायचं तो ओढायचा आहे. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. तर पहिल्यापेक्षा कसं होईल, जास्त फोर्स लागेल का? तर येस, थोडासा आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त फोर्स लागेल, कारण इकडून आपण एका अंगठ्यानं काय केलं, पॅक करून टाकलेलं, दाबलेलं आहे. डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. आणि मग पिस्टन सोडल्यानंतर तो परत जाईल का? द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. When these molecules strike a body, they create pressure on that body. So this pressure of air that we call the atmospheric pressure. तर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतो. म्हणून मग जे जर आपण समजा ऑन पुलिंग द पिस्टन with inlet hole of the syringe closed, more space become available. स्पेस रिकामा राहील आणि मग टू द एअर इन द सिरिंज अँड इट बिकम्स रेअरिफाईड. आणि मग ते काय होईल तिथे थोडक्यात तिथे त्या ठिकाणी रेअरिफाईड होईल तो. आणि मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोवर्ड. प्रेशर कमी होईल मग. अँड कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड ऑफ एअर इज व्हेरी हाय. बाहेरच्या एअरचं मात्र प्रेशर जास्त असेल. दॅट इज वाय व्हेन द पुल्ड आउट द पिस्टन इज रिलीज, इट इज इमिडिएटली पुश्ड इन. तो ऑटोमॅटिक आतमध्ये परत शिरेल. म्हणजे कोण? हा पिस्टन. हा जो दिसतोय या ठिकाणचा हा परत आतमध्ये जाईल. तुम्ही हात सोडून दिला की आतमध्ये जाईल. कारण का? तर इकडून ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथं इथं स्पेस निर्माण झालेला आहे. परंतु इथं तो जो स्पेस आहे तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय करतं? या पिस्टनला या ठिकाणी आतमध्ये पुश करण्याचं काम करत असतं. आणि म्हणून मग इफ दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड होल्डिंग द सिरीज in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. म्हणजे मग आपल्याला सांगता येईल की जर समजा हा एक्सपेरिमेंट आपण रिपीट केला, होल्डिंग द सिरिंज डिफरंट पोझिशन, व्हर्टिकल करा, आडवं धरा, इन्क्लाइन करा. बघा पिस्टन इज फाउंड टू गो इंटू द सेम एक्सटेंट. तशाच पद्धतीनं तो परत. म्हणून मग आपल्याला पुढे सांगता येईल ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन द ऑल डिरेक्शन. बघा म्हणजे तो थोडक्यात सगळ्या डायरेक्शनमध्ये तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर सेम असतं. तर या ठिकाणी आपण आत्ता पाहिलेलं आहे एक 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ एअरमध्ये. एअर हॅज मास अँड वेट अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते. मग एअरची डेफिनेशन आपण अगोदर समजून घेऊ आता. या ठिकाणी एअर काय आहे? एअर इज अ मिक्सचर. अ मिक्सचर ऑफ गॅसेस इज कॉल्ड एअर. त्याला आपण एअर म्हणू शकतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. आता या ठिकाणी इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर मूनवरती असतं का? तर हा क्वेश्चन आहे. तर आता असे जे पोटप्रश्न आपल्या पाठामध्ये असतील, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील क्वेश्चन आणि त्याचे ॲन्सर्स. तर हे आपण पाहूयात. चला त्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता मूनवरती ॲटमॉस्फिअर नाहीच आहे. त्यामुळे तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पाहायला मिळणार नाही. कारण तिथे ग्रॅव्हिटी खूपच कमी आहे आणि ॲटमॉस्फिअर नाही आहे त्याच्यावरती. म्हणून पण जनरली आपण आता पुढे जाऊयात. डू यू नोमध्ये अंडर ऑर्डिनरी कंडिशन, सर्वसाधारण कंडिशनमध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेव्हल तर ते किती असतं? 1,01,400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. बघा, बघा न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे त्याचं युनिट आहे. कशाचं? प्रेशरचं. म्हणजे हे आपल्याला सांगता येतं. आता यालाच आपण बल आपण म्हणजे प्रेशर म्हणजे काय असतं? थोडक्यात दाब. आणि मग दाब जो आहे हे न्यूटन पर स्क्वेअर मीटर या पद्धतीनं आपल्याला सांगता येत असतं. त्यानंतर बघा न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर ते किती आहे? 1,01,400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. ते बॅरोमीटरनं मोजलं जातं.
ॲज वी गो हायर अबोव्ह द सी लेव्हल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. जसं-जसं वर जाऊ, तसं-तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होत असतं? डिक्रीज होत असतं. या ठिकाणी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो आता आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. प्लेस अ लिटल फन या ठिकाणी. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ ग्लास फिल्ड कंप्लीटली विथ वॉटर होल्डिंग. म्हणजे एखाद्यात पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यावरती कार्डबोर्डचा पीस टाका. होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली इन प्लेस विथ वन हँड. म्हणजे एका हातानं धरायचं आहे. इन्व्हर्ट द ग्लास क्विकली. ग्लासला पटकन क्विक इन्व्हर्ट करा. टेक युअर हँड अवे. तुमचा हात बी बाजूला काढा. तरी तो जो काही कार्डबोर्ड आपण वरचा पीस लावलेला आहे, तो जसाच तसा राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे एकच आहे, ते म्हणजे थोडक्यात ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आता ग्रेट सायंटिस्टची या ठिकाणी आपण ओळख करून घेऊयात. तर बघा इन 1726 म्हणजे 1726 मध्ये द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नौली पुट फोर्थ द इम्पोर्टंट प्रिन्सिपल दॅट द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस. बघा या ठिकाणी डॅनियल बर्नौलीनं काय केलेलं आहे, इम्पोर्टंट प्रिन्सिपल जे आहेत दॅट द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस व्हाईल द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस व्हेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, की त्यानं जे डॅनियल बर्नौलीने काय सांगितलेलं आहे, की त्याने एक तत्व किंवा एक सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे. प्रेशर जे आहे एअरचं हे डिक्रीज होईल, ज्यावेळेला व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल. म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली, तर त्यावेळेला प्रेशर कमी होतं आणि प्रेशर इन्क्रीज होईल, ज्यावेळेला व्हेलॉसिटी कमी होईल. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर इफ अ बॉडी इज इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर. बघा बॉडी जर समजा हवेतून पास होत असेल एखादी, तर त्या ठिकाणी म्हणजे वस्तू, द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड देन द एअर प्रेशर इन इट्स सराउंडिंग्स फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर. हवेमधून ज्यावेळेला बॉडी एखादी वस्तू मूव्ह होत असेल, एअर प्रेशर जे आहे हे डिक्रीज होईल, कमी होईल. कधी? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. म्हणजे ती वस्तू ही जर मोशनची जी डायरेक्शन असणार आहे, त्या डायरेक्शनला जर ती वस्तू परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर म्हणजे थोडक्यात लंब असे या पद्धतीनं, अशा पद्धतीनं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, देन द एअर इन इट्स सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. सराउंडिंगमध्ये जी एअर असणार आहे ती काय होईल मग रॅपिडली काय होईल फ्लो होईल हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे. तर या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी बघा डाउनलोड अ फोटोग्राफ ऑफ डॅनियल बर्नौली फ्रॉम द इंटरनेटवरून आपण हे घेऊ शकतो. प्रिंट करा, पेस्ट करा. या ठिकाणी आपल्याला लावायचा तो फोटो लावायला सांगितलेला आहे. तर तो तुम्ही स्वतः Googleवरती सर्च करा. ठीक आहे? चालेल. चला त्यानंतर पुढे जाऊयात मग. या ठिकाणी आणखी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. टेक सम वॉटर इन प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ. बघा प्लास्टिक कपमध्ये काय केलं वॉटर घेतलेलं आहे. स्ट्रॉ अपराइट इन इट. वरती अशी उभी स्ट्रॉ धरलेली आहे. अँड होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ. स्मॉल पीस धरायचा आहे स्ट्रॉचा. नियर द अपर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ. बघा पहिल्या स्ट्रॉच्या याला इथं काय करायचं, ती जी स्ट्रॉ आहे ती थोडक्यात धरायची आहे, पण ती कशी धरायची? परपेंडिक्युलर म्हणजे कशी ही या पद्धतीनं. इकडून ही आडवी आणि म्हणजे थोडक्यात 90 डिग्री असते. Blow hard through the small piece of straw. You will see a fountain of water. Yes, वॉटरचं इथं फाउंटेन दिसतंय. Why did this happen? तर मग त्याचं कारण आहे on blowing through the straw, the air at its open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. आणि मग जे काही हे त्याचं प्रेशर जे असणार आहे, बघा ज्या वेळेला ब्लोइंग आपण हवा जर आपण फुंकर मारली, बघा द एअर जी आहे त्या तिच्या एंडची ती काय होईल दूर फेकली जाईल आणि मग प्रेशर जे आहे हवेचं त्याच्या ओपनिंग त्या ठिकाणचं ते कमी होईल, गोज डाउन ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अपर एंड ऑफ द
इरेक्ट स्ट्रॉ, बघा जे प्रेशर आहे अप इरेक्ट, इरेक्ट म्हणजे उभी, उभ्या स्ट्रॉचं जे काही समजा प्रेशर असणार आहे, तर ते बिकम्स लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम द वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट इज लोअर. म्हणजे काय होईल मग, जे काही समजा पाणी असणार आहे, ते वॉटर इन द कप इज पुश्ड, ते पुश केलं जाणार आहे, ढकललं जाणार आहे फ्रॉम द वेअर द प्रेशर इज हायर, जिकडे प्रेशर जास्त असेल त्या ठिकाणी, आणि म्हणून मग दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे वर काय होईल मग, असं पाणी निघेल आणि मग द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ फाउंटेन, आणि मग वॉटर जे आहे हे असं कारंजाच्या सारखं पाणी आपल्याला पडताना पाहायला मिळेल. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटेन. जेवढं तुम्ही जास्त यानं ब्लो कराल, फुंकर माराल, तेवढं काय होईल, थोडक्यात पाणी जास्त वरती येईल. दिस स्ट्रॉ फाउंटेन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. हे जे आहे हे बर्नौलीच्या प्रिन्सिपलवरती आहे. तर याच्यावर सुद्धा आपण पुढे चालून काही याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवू शकतो. तर ठीक आहे. नेक्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ द एअर. काय म्हणजे थोडक्यात प्रेशर इफेक्ट काय असणार आहे इन्क्रीज टेम्परेचरचा प्रेशरवरती. तर ते देखील या ठिकाणी आपल्याला त्याची सुद्धा या ठिकाणी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर खाली आपण पुढे आणखी पाहणार आहोत. परंतु मला वाटतं, की आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात. पुढचे जे काही असणार आहे तो भाग, तर तो आपण पुढची ॲक्टिव्हिटी पुढच्या भागामध्ये पाहूयात. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक यू सो मच.